काय झालं आजचं प्रकरण? काय शेतकऱ्यांची काय फसवणूक झाली सांगा. आज जेव्हा या मिलमध्ये एका शेतकऱ्याने त्यांच्या मालाच्या वजनावर जेव्हा शंका उपस्थित केली आणि काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या की अपेक्षेपेक्षा कमी वजन या काट्यामध्ये दिसतंय, आणि जेव्हा याची शहानिशा झाली तर काट्यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे 50% पेक्षा जास्त व्हेरिएशन होतं. ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. ज्या अर्थी शेतकरी एवढ्या काबाड कष्ट करून या ठिकाणी मार्केटमध्ये हालापेष्टा सहन करून जेव्हा माल आणतो आणि त्याचा मालाचा 50% वजन जर या ठिकाणी गायब होत असेल, तर आज एवढी मोठी पिळवणूक जर शेतकऱ्याची या ठिकाणी झाली, असा गंभीर प्रकार झाल्यानंतर आमचे मार्केटचे सचिव असतील, व्यापारी संचालक असतील, हमाल मापाडी संचालक असेल, मी स्वतः असेल, तातडीने त्याची दखल घेऊन या ठिकाणी आम्ही आल्यानंतर याचा पंचनामा केला आणि आम्हाला शेतकऱ्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य दिसून आलं. आम्ही 200 क्विंटलच्या जवळपास वजन या ठिकाणी ठेवल्यानंतर फक्त 85 किलो वजन या ठिकाणी आढळून आलं. निश्चितच बाब ही खूप गंभीर स्वरूपाची आहे आणि त्याच्यामुळं एक शेतकऱ्यांच्या सगळ्या भावनांचा आदर ठेवून आणि त्यांच्या तक्रारीचं स्वरूप पाहून निश्चितच आज आम्ही या ठिकाणी काटा सील केलेला आहे. आणि दिवसभरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं आज मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असेल, प्रॉब्लेम तो टेक्निकल असू शकतो, काट्यामध्ये सेल गेलेले असतील किंवा आर्थिंगचा विषय असेल, जो काही टेक्निकल बाब असेल, नुकताच जानेवारीमध्ये या काट्याची पासिंग झालेली आहे. त्याच्यामुळे काटा पासिंग करणाऱ्या अधिकाऱ्यापासून तर आज ओनरपर्यंत याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई बाजार समितीकडून केली जाणार आहे. निश्चितच जर गुन्हा दाखल करायची वेळ आली तरी सुद्धा मार्केट याच्या बाबतीत मागं पुढे पाहणार नाही आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याच्या बाजूने उद्या यावर आम्ही बाजार समितीची मीटिंग बोलवलेली आहे आणि याच्यामध्ये परत आपला जो या ठिकाणीचा मिल मालक आहे यांचं कमीत कमी 3 वर्षापासून असेल जो काही आर्थिक व्यवहार झालेला असेल, सगळं दप्तर यांचं जमा करून त्यांच्यावर चौकशी करून योग्य ती कारवाई बाजार समितीकडून केली जाईल आणि वेळ पडल्यास उद्या पोलीस स्टेशनला जाऊन याच्यावर सचिवांच्या मार्फत गुन्हाही दाखल करण्यात येईल. धन्यवाद.